जय श्रीमन नारायणा. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 5 कर्मसन्यास योग, श्लोक 11. कायेन मनसा बुद्ध्या केवलैः इन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्वा आत्मशुद्धये. ओम. गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना कर्मसन्यास योग शिकवत आहेत. परमात्मा म्हणत आहेत, अर्जुना, आत्मा शुद्ध व्हायला हवा. आत्म्याला काय झाले आहे? आत्मा दूषित झाला आहे. कसा? तुझ्या कृतींमुळे. कधीपासून? अज्ञात काळापासून. मागील असंख्य जीवनात तू केलेल्या सर्व कृतींचे बंधन निर्माण झाले आहे. आता हे बंधन या आत्म्याला व्यापून आहे. जर ते बंधन नाहीसे होऊन नष्ट झाले तर आत्मा शुद्ध होईल. आता हा आत्मा शुद्ध कसा करायचा? कर्माचे बंधन दूर करून आपल्या कृतींमुळे निर्माण झालेले हे बंधन कसे दूर करायचे? बंधन कृतीतून निर्माण होते. बंधन दूर करण्यासाठी आपल्याला कृती करणे आवश्यक आहे. आपल्या कृती कधीही थांबवू नका. आपले कर्म किंवा कृती केवळ कर्मसंकेत करून शुद्ध आणि पवित्र होऊ शकतात, परंतु थोड्या बदलाने. भूतकाळात तू तुझ्या कृती कशा केल्या? मी हे करत आहे या समजुतीने तू ते सादर केले. मी हे माझ्यासाठी करत आहे आणि सर्व फळे माझी आहेत, अशा प्रकारे तू तुझ्या कृती केल्या. त्यामुळे तुझ्या सर्व कृतींनी तुला बंधनात बांधले. आता तो बदल कोणता आहे जो तुला करायचा आहे? तुला तुझ्या कृतींचे फळ सोडावे लागेल. फळ मिळण्याची अपेक्षा सोडून द्यावी लागेल. तू या शरीरात आहेस म्हणून तुला क्रिया करत राहण्याची गरज आहे. कृती अपरिहार्य आहेत आणि इंद्रिय स्वतःची कृती करत आहेत. या विचार प्रक्रियेला अनुसरून आत्म्याचे ध्यान करताना तुझी बुद्धी आत्म्यावर गुंतवून तू तुझी कृती करत राहिली पाहिजे. तू तुझी कृती करत असताना तुला अधूनमधून त्याचे फळही मिळतील. तू तुझे मन त्या दिशेने जाऊ देऊ नकोस. या विचार प्रक्रियेसह कृती केल्या गेल्या तर या सर्व क्रियांचे रूपांतर शहाणपणात होते. या कृती ज्यांचे रूपांतर शहाणपणात होते ते पूर्वीच्या कृतींमुळे झालेले सर्व भूतकाळाचे बंधन शुद्ध करू शकतात. अशा प्रकारे आत्मा शुद्ध होतो. अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा स्वतःची शुद्धी होण्यासाठी एक सुंदर प्रक्रिया प्रकट करत आहेत. श्रीकृष्ण परमात्म्याच्या शिकवणींचे मनन करत असताना आणि स्वतःला शुद्ध करण्यासाठी या सुंदर प्रक्रियेचा अभ्यास करताना आपण सर्वांनी परमात्म्याच्या शब्दांची पुनरावृत्ती करूया. कायेन मनसा बुद्ध्या केवलैः इन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्वा आत्मशुद्धये. जय श्रीमन नारायणा. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये या 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला सदैव आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करतो.
श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव. अर्थात, श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण ह्या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करावा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्णांना आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णांच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमन नारायणा. ही वचने खालील दिल्याप्रमाणे आहेत. पहिले वचन, हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करेन. दुसरे वचन, हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. तिसरे वचन, हे श्रीमन नारायणा, मी माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करीन. चौथे वचन, हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. पाचवे वचन, हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेस. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जात आहे. सहावे वचन, हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा सुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. यापुढे मी दुःख शोक करणार नाही. सातवे वचन, श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान 1 श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. आठवे वचन, हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातींपर्यंत पोहोचवलीत. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन. श्रीमन नारायणांना आपण अढळ विश्वासाने वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. जय श्रीमन नारायण. कायेन मनसा बुद्ध्या केवलैः इन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्वा आत्मशुद्धये. ॐ कायेन मनसा बुद्ध्या केवलैः इन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्वा आत्मशुद्धये. श्रीमन्नारायण, करिष्ये वचनं तव. सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीमन्नारायण. जय श्रीमन नारायण. सर्व भक्तांना विशेष विनंती. आपल्या जीवनातील सर्व गोष्टींमध्ये आपल्याला त्वरित आणि प्रभावी परिणाम हवे असतात. हे साध्य करण्यासाठी दररोज 1 मिनिट घालवू आणि नारायणास्त्रम वाचूया. नारायणास्त्रम मिळवण्यासाठी www.narayanaastram.org या नारायणास्त्रम वेबसाईटवर जा आणि नोंदणीमध्ये आपले नाव आणि ईमेल प्रदान करा.
तुम्ही दिलेल्या ईमेलवर तुम्हाला नारायणाश्रम PDF प्राप्त होईल. PDF मध्ये रामायण श्लोक, गीता श्लोक आणि विष्णुनाम आहे. या तीनहीला नारायणाश्रम म्हणतात. प्रत्येकाला या श्लोकांचे वेगळे संयोजन प्राप्त होते. जेव्हा प्रत्येकजण 24,000 भक्तांसह दररोज त्यांचे नारायणाश्रम वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा संपूर्ण रामायण पारायणाची एक फेरी, श्रीमद भगवद्गीता पारायणाच्या 33 फेऱ्या आणि 24 श्री विष्णू सहस्त्रनामांचे फेरे पूर्ण होतात. दररोज असे केल्याने आपल्याला एक उल्लेखनीय आणि विलक्षण परिणाम जाणून येतो. म्हणूनच तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांनो ताबडतोब जा आणि तुमचे नारायणास्त्र मिळवा. जय श्रीमन नारायणा.